ज्यांना बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीनं तपासणी केली जवळपास दुपारी 12 वाजेपासून रात्री 8:45 वाजेपर्यंत ही चौकशी करण्यात आली आणि 8:45 वाजता आपण ज्यांचा बाईट केला त्या राष्ट्रवादीच्या युती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे यांची देखील 8 तास कसून चौकशी करण्यात आली। त्यामुळं नेमकं ही 8 तास कसून काय चौकशी केली यावरून देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र त्यांनी देखील त्या बाईटमध्ये सांगितलं की मी एका पक्षाची पदाधिकारी असल्या कारणानं मला या सगळ्या संबंधित राहावं लागलं, सगळ्याशी संपर्कात जावं लागतं आणि जर त्यांची जर राजकीय कारकीर्द बघितली आपण संध्याताईंची तर संध्याताई या कॉलेज जीवनापासूनच विद्यार्थी प्रतिनिधी असतील, ज्याला आपण जीएस म्हणतो, जीएस पासून त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर पुणे विभागाची विद्यार्थी आघाडीचं देखील त्यांनी राष्ट्रवादीचं पद भूषवलेलं आहे। 2020च्या नंतरचा हा त्यांचा पॉलिटिकल प्रवास आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर अहिल्यानगरच्या त्या युवतीच्या जिल्हाध्यक्ष देखील राहिलेल्या आणि निवडणुकीच्या अगोदर त्यांना युवतीचं प्रदेश अध्यक्षपद दिलेलं होतं आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि त्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातले जे काही पॉलिटिकल इव्हेंट झाले, ज्या काही पक्षाच्या सभा होत्या, ज्या काही मेळावे होते, छोटे मोठे जे काही पक्षाचे कार्यक्रम होते, या कार्यक्रमामध्ये आम्हाला नेहमी या ठिकाणी पाहायला मिळायचा, स्टेजवरती दिसायचा। त्यामुळे तो एक त्यांचा पॉलिटिकलीच्या दृष्टिकोनात नाही होता। मात्र सीआयडीनं काल ज्या पद्धतीनं चौकशी केली, जवळपास 8 तास कसून चौकशी केली आणि जसं की तुम्ही सांगितलं की 6 महिन्याचे वाल्मिक कराड यांचे कॉल डिटेल्स, कॉल रेकॉर्ड आणि जे काही सीडीआर वगैरे काढलेलं आहे त्या तपासामध्ये त्यांचं काही कनेक्शन आहे का, त्यांच्याशी किती कॉन्टॅक्ट झालेले आहेत, विशेष म्हणजे बँक खाते देखील सील केलेले आहेत आणि बँक खात्याच्या ट्रान्झॅक्शनवरती देखील आता सीआयडीचं लक्ष आहे। त्यामुळे त्या कालावधीमध्ये काही बँक खात्यातून काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का या दृष्टिकोनातून चौकशी केली गेली आणि आम्ही त्यांना काल प्रश्न विचारत असताना नेमके तुमचे प्रश्न कुठले विचारले तर त्यांनी ती एक गोष्ट सांगितली की ही गोपनीय माहिती आहे, ती आम्ही तुम्हाला पब्लिकली सांगू शकत नाहीत। मात्र 8 तास अशी कुठली गोपनीय माहिती घेतली हा देखील एक सामान्य लोकांना पडलेला